देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची भीषण अशी टंचाई भासवते, मात्र अजूनही सरकारनं त्याकडे लक्ष दिलेलं नाही। आपण पाहतोय हा युवक म्हणजे हे खरं तर कॅन्स आहेत ते सायकलला लावून त्यामधून पाणी नेलं जातं आणि चाणक्यपुरी या भागामधल्या संजय कॅम्पमधलं मी हे चित्र दाखवतोय। ही सगळी प्लास्टिकची कॅन्स आहेत आणि जे कॅन्स मिळतील त्या कॅन्समध्ये पाणी भरलं जातं आहे। जवळपास ही सगळी या परिसरातले जे लोक आहेत ते या एकाच बोरवेलवर अवलंबून आहेत, कारण पाणी जे आहे ते येत नाही नळाला आणि त्यामुळे ह्या एकाच बोरवेलचं पाणी मिळेल त्या भांड्यामधून अक्षरशः नेण्यासाठी या ठिकाणी ही झुंबड उडालेली आहे। खरं तर यमुना नदीमध्येच पाणी नाही आहे आणि हा पाण्याचा मुद्दा जो आहे तो सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता। त्यानंतर हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही सरकारला पाणी सोडण्याचा आदेशही देण्यात आलेला होता, पण अजूनही पाणी सोडण्यात आलेलं नाही आणि परिणामी नळांना पाणी येत नाही आहे। हा चाणक्यपुरीचा जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर एम्बेसीचा आहे, म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या देशांची राजदूत कार्यालये जी आहेत ती या संपूर्ण परिसरामध्ये येतात आणि त्याच भागामध्ये अशा पद्धतीचा हा काही झोपडपट्टीसारखा देखील हा भाग येतो आणि या भागामध्ये ही पाण्याची भीषण समस्या आहे। याबरोबरच मयूर विहार असेल, निर्माण विहार असेल, या भागामध्ये देखील पाण्याची समस्या आहे। काही नागरिकांशी आपण बोलायचा प्रयत्न करूया। टँकर आल्यावर देखील मोठी झुंबड उडत असते। टैंकर कितनी बार आता है, क्या क्या तकलीफ होती है? अभी बताइए। 2 टाइम ही आ रहा है, सुबह शाम को बस। और ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तो अभी यहाँ यही से पानी आप लेके जाती है? हाँ, यहीं से भरते हैं। कितना टाइम रुकना पड़ता है यहाँ पे? यहाँ तो टाइम ही लगता है, पानी जब तक भरता नहीं पलटना पड़ता है, पानी उठा के साइकिल पे लेके जाते हैं। तो क्या बता रहे हैं सरकार, कब आएगा पानी? क्या यहाँ का कुछ नहीं पता, कभी आता भी और कभी नहीं भी आता है। जब मोटर ही फूक जाएगी फिर कहाँ से भरेंगे? ये बोरवेल हमेशा चालू होता है? चालू रहता है। बीच में खराब हो गई थी तो टैंकर से भरा था हम लोगों ने। जेव्हा हा बोर खराब होतो त्यावेळेला टँकरनं पाणी भरावं लागतं असं ती युवती खरं तर सांगते। माझ्यासोबत एक काका देखील आहेत। आप कितनी बार आते हो यहाँ पे पानी? यहाँ तो 4-5 बार पानी आना पड़ता है अभी इसी टाइम में। टैंकर तो 2 टाइम आते, मॉर्निंग में आते हैं 3 टैंकर मॉर्निंग, 2 टैंकर मॉर्निंग में आते हैं, 2 शाम को आते हैं। तो क्यों ध्यान नहीं दे रही है? सुप्रीम कोर्ट तक एक मसला चला गया था, पानी छोड़ने के लिए बोला है यमुना में। अब सर क्या कहते हैं, यहाँ तो देखो सभी एक दूसरे की रोटी सेकने वाले मंत्री और विधायक आते हैं, काम होने नहीं देते हैं और काम हो ही नहीं पा रहा इस कैंप का। पानी तो बहुत है, हमारे कैंप में पानी की कमी नहीं है, पानी बहुत है, लेकिन उसका मिसयूज ज़्यादा हो रहा है। आप देखिए वहाँ 50-50 हज़ार लीटर की टंकी लगी हुई है, ठीक है, उनमें पानी नहीं जा रहा है। अंदर इतना बड़ा कैंप है, ऊपर पहाड़ी पे बेचारे वो भी लोग इधर ही पानी भरने के लिए आते हैं, ठीक है। और ये भी कैंप काफ़ी बड़ा है, अंदर बिल्कुल पानी नहीं हैगा। 1.5 इंची पाइपलाइन दे रखी है, उसमें कहीं से लीकेज है, कहीं से कुछ कनेक्शन कर रखे, कहीं से टूट रखी है। अभी तो इलेक्शंस हो गए, इलेक्शन से नई सरकार भी बन प्रॉब्लम है, इलेक्शन से पहले से ही प्रॉब्लम है यहाँ तो। जो प्रेजेंट विधायक थी हमारे कादियान जी थे, उससे पहले सुलेंदर जी थे, तब ये संजय कैंप के अंदर पानी आया था। पहिल्यांदा पाणी यायचं, आत्ताच अडचण आहे। आपण पाहतो मिळेल ते कॅन, घागर असेल, बादली असेल, ते सगळं घेऊन या परिसरातले जे नागरिक आहेत ते पाण्यासाठी धावाधावा अक्षरशः करतायत। म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये दुष्काळी भागात जशी परिस्थिती असते तशी परिस्थिती देशाच्या राजधानीमध्ये पाहायला मिळते। हे नक्कीच विदारक चित्र म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।